नमस्कार मुलांनो. आता आपण उपयोजित लेखनाचा भाग बघणार आहोत. जाहिरात लेखन. जाहिरात लेखन याचा अर्थ असतो ॲडव्हर्टाइजमेंट रायटिंग. यामध्ये तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जेव्हा शाळेत जाता किंवा कधी फिरायला वगैरे गेलात तर तुम्हाला लाईटच्या खांबावर किंवा इतर दुकानाच्या बाहेर असे पोस्टर लिहिलेले असतात. म्हणजे त्या दुकानाची ॲड लिहिलेली असते. कधीकधी शाळेच्या ॲडमिशनसाठी ॲड लिहिलेली असते. कधी नवीन एखादं दुकान उघडलं आहे, मेडिकल किंवा कुठे नवीन मॉल उघडला आहे त्याची ॲडव्हर्टाईज असते. किंवा आता दिवाळी येते तर दिवाळीच्या कुठे ग्राहक पेठ सुरू झाली आहे, कुठे स्वस्त मिळणार आहे, रांगोळ्या मिळणार आहे किंवा तोरणं मिळणार, असं वेगवेगळं जाहिरात अशी दिलेली असते. आपण जी बसस्टॉप आहे त्या बसस्टॉपच्या वरतीसुद्धा असते. नवीन एखादी शाळा उघडणार असते तर त्याची पण ॲड तिथे टाकलेली असते. तशीच काही तुम्हाला ॲड बनवायची असते. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जो विषय दिलेला असतो तर त्या विषयाबद्दल वरती थोडंसं उद्घोषक वाक्य, उदाहरणार्थ तुम्हाला आईस्क्रीमची ॲड करायला सांगितले की जाहिरात करायला सांगितले तर तुम्ही सुरुवातीला काय लिहाल? आहा, थंड थंड, थंड थंड घ्या आणि थंड व्हा, गार व्हा, गारगार गारेगार आईस्क्रीम खा आणि थंड व्हा, मन शांत करा. असे काही घोषवाक्य लिहिले तर ते बघणाऱ्याला खूप मजेदार वाटतात आणि बहुतेक ते त्या दुकानाकडे धावतात. त्यानंतर जे दुकान, आता आईस्क्रीमचंच आपण उदाहरण घेऊया की पूर्ण चौकोन करायचा. लेफ्ट साईडला तुम्ही वेगवेगळे तुमच्या दुकानात काय आईस्क्रीम आहे, फॅमिली पॅक आहे, कोन आईस्क्रीम आहे आणि जे असतील त्याचे तुम्ही चित्र काढायचं आहे. नंतर वैशिष्ट्य काय आहे दुकानात, वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम आहेत, कुठले कुठले त्याची नावं टाकायचे. त्यानंतर फॅमिली पॅक असेल, मग एकावर एक फ्री असेल ते लिहायचे. आणि आमच्या दुकानाचे आमचे जी आईस्क्रीम आहे ते आम्ही घरपोच पण देतो. आपलं बड्डेसाठी असते, लग्न कार्यासाठीसुद्धा देते, काही पार्टी असेल त्याच्यासाठीसुद्धा आम्ही आईस्क्रीम प्रोव्हाइड करतो. तर असं तुम्हाला लिहायचं आहे. आणि आम्ही नवीन दुकान उघडलं आहे तर त्यासाठी जर तुम्ही 8 दिवसात आलात तर तुम्हाला एका मोठ्या फॅमिली पॅक बरोबर एक तुम्हाला कोन आईस्क्रीम फ्री मिळेल. फ्री 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 असं आपण लिहायचं. आणि हे कसं लिहिताना ना वेगवेगळे आकार, कुठे ढगाचे आकार, कुठे चंद्राचे आकार, कुठे सूर्याचे आकार, असं वेगवेगळ्या आकारामध्ये लिहून ते मस्त तुमची जाहिरात डेकोरेट करायची आहे. आणि अशा प्रकारे हे लिहिल्यानंतर संपर्क येईल. म्हणजे तुमचा फोन नंबर, तुमचा पत्ता, तुमचा ईमेल ID हे तर हवंच. आणि खाली लिहायचं की घरपोच होणार, तुमच्या अजून कोणाच्या ऑर्डर असतील आम्ही घेणार, हे सगळं अजून त्याच्यात लिहायचं. पण ती जाहिरात जे चित्र काढाल ते पेनानेच लिहायचं आहे. कारण बोर्डामध्ये तुम्हाला जर असं करायला पेन्सिल पेन असं करत गेलात तर तुमचा वेळ निघून जाईल. कारण तुम्हाला 80 मार्काचा पेपर लिहायला लागतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये वेळ घालवू नका. तर पेनाने चित्र काढून अगदी सुंदर डेकोरेट करून तुम्ही ती जाहिरात लिहायची, जेणेकरून तुम्हाला 5 पैकी कमीत कमी 4 मार्क तर मिळायलाच पाहिजे. ठीक आहे. तर ह्या जाहिरातीचे ॲड तुम्हाला मी दाखवले कशी लिहायची आहे. इथे दिलेलं पण आहे कशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या आकारामध्ये जाहिरात लिहिलेले बघा. तर असं तुम्ही वेगळ्या प्रकारे लिहिण्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळी फार उपयोगी पडेल. आणि तुम्ही कधी बाहेर जाता तर कसे ॲड लिहिलेले आहे, एखाद्या शाळेचे ॲडमिशनची ॲड किंवा दुकानाची कशी लिहिले ते जरा नजरेखालून घाला तर तुम्हाला एक अंदाज येईल. आणि तुम्ही या पुस्तकात दिलेल्या प्रकारे याच्याही पेक्षा सुंदर विज्ञापन किंवा जाहिरात बनवू शकता. ठीक आहे. तर तुम्ही व्यवस्थित बनवायचा प्रयत्न करा आणि त्याची छान प्रॅक्टिस करा. या जाहिरातीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा आणि काही क्वॅरीज असतील तर कमेंट्स करा. थँक्यू.